धन्यवाद सभापती महोदय. 3 मिनिटं. हो मोजून नाही मी मोजून बोलतो. 39-13 झाले. सभापती महोदय, बाब क्रमांक 16, 2 आपत्ती, एक वादळाची आपत्ती आली, त्यानंतर आता करोनाची महामारी सुरू आहे. कोकणामध्ये मी स्वतः फिरलो होतो. अनेक शाळा कॉलेजांचं नुकसान झालं. पालकमंत्री नामदार उदय सामंतजींनी खूप मेहनत घेतली, पण मला खेद होतो हे सांगायला की कोकणातल्या शाळा कॉलेजांना अजूनही झालेली नुकसान भरपाई मिळालेली नाही. तर त्यांनी लक्ष घालावं आणि लवकरात लवकर ही मदत पोचवावी. कोविडसाठी बाब क्रमांक 17 आपण नव्याने समाविष्ट केली आणि 1,000 रुपयाचं लाक्षणिक पूरक मागणी मागितलेली आहे. माननीय मंत्री महोदय, आपण आणि आपले सगळे सहकारी तुफान काम करतात, त्याबद्दल वाद नाही, पण या कामातून वेदनांचं हरण झालेलं नाही वस्तुस्थिती आहे. परिस्थिती अधिकाधिक बिघडते ही परिस्थिती आहे आणि त्यासाठी जी नाविन्यपूर्ण योजना करणं आवश्यक होती. आवाज माझा जाणार नाही. नाही येतोय, काळजी करू नका. माझा येतोय म्हणल्यावर तुमचा येणार. त्यासाठी जी आवश्यकता आहे ते होऊ शकलेलं नाही. माझी एकच विनंती आहे की खाजगी डॉक्टर्स जे स्लममध्ये काम करत आहेत आणि मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना मदत केली पाहिजे. किमान मी त्यांना शहीद करा वगैरे काय म्हणत नाही, पण त्यांच्या उपचाराचा खर्च तर मी उचललात तरी खूप होईल. अनेक डॉक्टर मृत्युमुखी पडले झोपडपट्टीत काम करत असताना, आणि काही अजूनही इस्पितळामध्ये झुंजत आहेत. तर डॉक्टर कैलास गौड ज्यांनी तुफान काम केलं धारावीत, आज ते सोमय्यामध्ये आहेत. सामान्य डॉक्टर आहे. सरकारने अशा डॉक्टरांचा उपचाराचा खर्च उचलला पाहिजे, ही एक मागणी मी करतो. बाकीचं मी तपशील बोलत नाही. बाब क्रमांक 26 आणि 27 शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणाची बाब क्रमांक 92 आणि 93. सभापती महोदय, शालेय शिक्षण, आरोग्य आणि शालेय शिक्षण या दोन्ही बाबी आपल्या प्रायोरिटीवर कधीच नव्हत्या. आरोग्यासाठी 0.5% मागच्या सरकारने दिलं, आपण 0.9 म्हणतात तरतूद आहे. ही लज्जास्पद तरतूद आहे. जोपर्यंत तुम्ही ही तरतूद वाढवत नाही तोवर आरोग्याला न्याय देऊ शकत नाही. पण आरोग्याला आता महामारीमुळे आपल्या दारात आजार आल्यामुळे आपण मदत करू लागलेलो आहोत. पण शालेय शिक्षणाच्या बाबत आणि उच्च शिक्षणाच्या बाबत आपली तरतूद 1 रुपयाने पुढे गेलेली नाही. विनाअनुदानी शिक्षकांनी आत्महत्या केल्या. एक नाही, गेल्या महिन्याभरात 13 शिक्षकांनी आत्महत्या केल्या. तुम्ही जे कबूल केलेलं, विधिमंडळाने जे मंजूर केलेला जो निधी आहे तो तरी देणं आवश्यक होतं. ते तुम्ही देणार की नाही, कॅबिनेट पुढे जाणार असं आम्हाला वाटलं होतं, अजूनही गेलेलं नाही. पण विनाअनुदानी शिक्षकांना पूर्ण पगार मिळण्याचा अधिकार असताना तुम्ही जे कबूल केलं तेही देत नाही, अत्यंत दुःखद बाब आहे. तुम्ही ताबडतोबीने करा. संतापाचा स्फोट झाला तर मात्र राज्यकर्त्यांना राज्य करणं कठीण जाईल अशी स्थिती आहे. मी आणखी एका मुद्द्याकडे दोन्ही मंत्री महोदयांचं लक्ष वेधतो. सभापती महोदय, मागच्या सरकारने शिक्षण संपवण्यासाठी जे निर्णय घेतले ते दुरुस्त करण्याची जबाबदारी या नव्या सरकारकडे होती. नव्या सरकारने अजूनही आपला अजेंडा बदललेला नाही, आपली यंत्रणा बदललेली नाही. तोच अजेंडा आहे. मी आता तुमच्यासाठी बोलतोय, जसं उच्च शिक्षणाकडे येईल. माझी विनंती आहे की आम्हाला झालेला बदल दोन्हीकडे दिसला पाहिजे, आणि हा बदल तुम्ही तुमची सूत्र खात्याची घेतली आहेत की नाही कळली पाहिजेत. ती यंत्रणेतून कळेल, बदलातून आणि निर्णयातून कळेल. हे दोन्ही झालेलं नाही. शालेय शिक्षणाची जी वाताहत झालेली आहे ती दुरुस्त करायची असेल तर मागच्या काळातले तिन्ही निर्णय, संच मान्यतेचे, रात्रशाळा पूर्णपणे मोडून काढलेले आहेत. हे सगळे निर्णय अजून बदलले गेले नाहीत. आपण आश्वासन दिलेलं आहे, पण मला असं वाटतं की किमान आठवड्याभरात, महिन्याभरात हे निर्णय करावेत. आणि या दोघांनी माझी विनंती आहे की नवीन शिक्षण धोरण जे आलेलं आहे NEP 2020 भारत सरकारचं, हे धोरण महाराष्ट्र सरकार स्वीकारत नाही. हे स्पष्टपणे कळवण्याची जबाबदारी तुमची आहे. जर हे सरकार महाविकास आघाडीचं सरकार असेल तर या आघाडीतल्या तिन्ही पक्षांची जबाबदारी आहे. कारण सभापती महोदय, या नव्या शिक्षण धोरणाची जी 3 मूलभूत वैशिष्ट्ये आहेत त्यातलं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की हे नवीन शिक्षण धोरण संविधानिक मूल्य आणि आधुनिक मूल्यांचा जयघोष करत नाही,
ते उघडपणे पहिलं धोरण असं आहे, नीती अशी आहे की जी सरळ म्हणते की प्राचीन, अजून माझी 1 मिनिटं शिल्लक आहे, मी बरोबर संपवतो सभापतीमध्ये, काळजी करू नका. मला खरं दिली पाहिजे, आमच्याकडे जैनबाईंचा वेळ मी घेतो पाहिजे 1 मिनिट. त्यांनी दिलाय मला ना जैनबाई, दिला. सभापती महोदय, प्राचीन आणि सनातनी मूल्यांचा उद्घोष पानापानावर आहे. ज्या वर्णवादी व्यवस्थेने या देशामध्ये जातीव्यवस्था निर्माण केली, विषमता निर्माण केली, स्त्री पुरुषांमध्ये भेद निर्माण केले, त्या व्यवस्थेचा उघड पुरस्कार या नव्या धोरणाच्या पानोपानावर आहे. तो तुम्ही रिजेक्ट करणार की नाही हा प्रश्न आहे. कुठेही बाबासाहेबांचा उल्लेख नाही, कुठेही महात्मा फुलेंचा उल्लेख नाही. तक्षशिला नालंदाचा उल्लेख आहे, पण तक्षशिला नालंदाचं स्कूल कोणाचं होतं त्याचा उल्लेख नाही. म्हणजे ज्या विचारधारेतून ही विद्यापीठ उभी राहिली, विक्रमशिला असेल, त्या विचारधारेचा उल्लेख केलेला नाही. सतत सनातनी मूल्यांचा उल्लेख केलेला आणि प्राचीन मूल्यांचा उल्लेख केला आहे. आता ही प्राचीन आणि सनातनी मूल्य घेऊन आपण आधुनिक जगात जाऊ शकणार आहोत का? दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा की त्रिभाषा सूत्र आपण स्वीकारलं सभापती महोदय. नवशिक्षण धोरण संस्कृतचा समावेश करतो त्रिभाषा सूत्रामध्ये. याचा अर्थ असा आहे की बहुजन वर्ग आणि गरीब वर्ग इंग्रजी शिक्षणापासून लांब जाणार आहे. एका बाजूला सरकारी शिक्षणामध्ये बहुजन वर्ग जो शिकतोय तो केवळ आपल्या मातृभाषेत किंवा राजभाषेत शिकेल, त्याला इंग्रजी 8वी नंतर लागणार आहे. म्हणजे पूर्वी जी पद्धत होती खेरांनी सुरू केली आणि ज्याच्यामुळे अनेक पिढ्या आमच्या नासल्या, माझ्यापर्यंतच्या पिढ्या किंवा माझ्या नंतरच्या काही पिढ्या. आपण कुठे बोलू शकतो, नाही धड इंग्रजी बोलतात, नाही धड मराठी येत, नाही हिंदी येत आम्हाला. म्हणजे माझ्या वडिलांच्या काळातल्या आधीच्या पिढीला उत्तम बोलता येत होतं. हे इंग्रजी शिक्षण पूर्णपणे दुरापस्त होणार आहे. तिसरा मुद्दा असा आहे की नवीन शिक्षण धोरणाने खाजगीकरणाला मुक्त वाट करून दिलेली आहे. अनुदान व्यवस्था पूर्णपणे संपुष्टात आणणार आहे. आरक्षण व्यवस्था पूर्णपणे संपुष्टात आणणार आहे. आणि जे प्रयोग गेल्या 5 वर्षामध्ये या राज्यात झाले, 13,000 शाळा बंद करण्याचा प्रयोग जो झाला, तो प्रयोग जसाच्या तसा या नवीन शिक्षण धोरणाने स्वीकारलेला आहे. सभापती, मी अर्ध्या मिनिटात संपवतो. तो जशाचा स्वीकारलेला आहे, तो जर स्वीकारला गेला तर या देशातील 1 लाख शाळा बंद होती. आणि या 1 लाख शाळांमध्ये कोण आहे त्यांनी स्पष्ट म्हटलं, कमी पटाच्या शाळा कमी करणं आणि क्लस्टर, स्कूल क्लस्टरची योजना जी होती मागच्या वेळेला परिसर शाळाचा, इथे शब्द इकडेच वापरला गेलेला आहे की आम्ही त्यांना आणणार, एका शाळेत ठेवणार. डोंगरदऱ्याच्या शाळेची गरज नाही, डोंगरदऱ्याच्या शाळा बंद होणार. दुर्गम माझ्या कोकणातल्या आयलंडवरच्या ज्या शाळेत त्या बंद होणार. आपल्या मुंबईपासून 50 किलोमीटरवर पण नाही आहे, इथून दिसते ती घारापुरीची शाळा बंद होणार. तुम्हीच चालवतायत ती शाळा, कुठे अनुदान देत आहे? या सगळ्या शाळा बंद होणार. 13,000 नाही, देशातल्या 1 लाख शाळा होतील. त्याच्यातला सगळ्यात मोठा आकडा महाराष्ट्राचा असेल, कारण महाराष्ट्रात खेडोपाड्यात डोंगर दऱ्यातल्या शाळा आपल्या या आधीच्या राज्यकर्त्यांनी, ज्यांनी फुले शाहू आंबेडकर मानणाऱ्यांनी, यशवंतराव चव्हाणांना मानणाऱ्यांनी निर्माण केलेल्या होत्या, त्या संपुष्टात येणार आहेत. खाजगीकरण शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत वाढणार आहे. महाविद्यालयामधलं तर आरक्षण संपेलच, पण महाविद्यालयात त्यांनी क्लस्टर वेगळ्या पद्धतीनं की फक्त जिल्ह्याच्या पातळीवर एक कॉलेज राहील आणि इतर कॉलेज, त्या सगळ्या युनिव्हर्सिटीज होतील. या सगळ्या युनिव्हर्सिटीचं कामकाज संपवणार आहे. प्रत्येक कॉलेज युनिव्हर्सिटी, मग ते कुठे फक्त एका जिल्ह्याच्या ठिकाणी राहील. उरलेली कॉलेज बंद होतील. 35,000 कॉलेज बंद करण्याचा घाट घातलेला आहे. खाजगीकरण, प्राचीन मूल्यांचा सरळ सरळ उद्घोष, संविधानिक मूल्यांना सरळ सरळ पायमल्ली असं, आणि निजीकरणाला म्हणजे खाजगीकरणाला पूर्ण मुक्त वाट देणार हे जे शिक्षण धोरण आहे, जे या देशातील गरिबांना, बहुजनांना सगळ्या वाटा बंद करणार आहे. आणि व्यावसायीकरणाच्या नावाखाली, व्यवसाय शिक्षणाच्या नावाखाली, स्किल एज्युकेशनच्या नावाखाली ज्या बलुतेदाराला आम्ही नाकारलं ते शिक्षण आमच्या गरीब वर्गाला तुम्ही देणार आहात. आणि जो अहिरे वर्ग आहे, जो ऐपतदार वर्ग आहे, त्याच्या शिक्षणाची फक्त सोय करणार आहात. हे तुम्ही नाकारणार आहात की नाही हे दोघांनी सांगितलं पाहिजे आज उठून. तर हे राज्य त्या सरकारपेक्षा वेगळं आहे असं मी मानू शकेन. अन्यथा तुमच्यासोबत राहायचं की नाही ज्याचाही आम्हाला निर्णय करावा लागेल. अन्यथा मैदानात तुमच्याशी आम्हाला लढाई करावी लागेल. पण दोन्ही शिक्षण मंत्र्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सांगा की आम्ही NEP 2020 रिजेक्ट करतो, हे सनातन मूल्यांचं आम्ही रिजेक्ट करतो, खाजगीकरणाला मुक्त वाट देणार आम्ही रिजेक्ट करतो, आणि आम्ही महाराष्ट्र सरकार पुरोगामी राज्य आहे, आम्ही नवशिक्षण धोरण या राज्यात राबवू, आम्ही स्वतंत्र आहोत. कारण शिक्षण हा समवर्ती सूचीतला कन्करंट लिस्टमधला विषय आहे. त्यामुळे आमचं धोरण राखण्याचा अधिकार आम्हाला आहे. हे तुम्ही उच्चरवाने सांगणार आहात की नाही या सभागृहात, एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद सभापती महोदय. भाई जगताप.